नमस्कार मंडळी, स्वामी ज्योतिषमध्ये मी सौ जयश्री रत्नदीप पत्रे स्वामी तुमचं मनपूर्वक स्वागत करते। तर मंडळी, आपण आजच्या व्हिडिओत अमावस्येच्या दिवशी चौकटीची पूजा कशी करावी, चौकटीच्या समोर अशा प्रकारे स्वस्तिक काढल्यामुळे घरात सुख समृद्धी प्रवेश करेल, घरामध्ये लक्ष्मी हसत हसत प्रवेश करेल, आपलं घर सुख समाधान आणि समृद्धीने भरून जाईल। अमावस्येच्या दिवशी मुख्य प्रवेशद्वाराच्या समोर ही एक वस्तू ठेवल्यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा प्रवेश करत नाही। तर मंडळी, अमावस्येच्या दिवशी सर्वत्र काळोख असल्यामुळे नकारात्मक शक्ती ऍक्टिव्ह असते। अशा वेळी आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा प्रवेश करू नये म्हणून आपण काही उपाय पाहणार आहोत। आपण उंबरठ्याची पूजा कशी करायची, म्हणूनच आपण चौकटीच्या समोर हे काम करणार आहोत। असं केल्यामुळे नकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करत नाही। उंबरठा हा बाहेर व आत या दोन भागांना जोडणारा दुवा आहे। उंबरठा ही संस्कृतीची मर्यादा आणि सीमा दाखवते, संयम जागृती ठेवते। उंबरठ्याची जाणीव कायम राहावी आणि जपणूक व्हावी म्हणून त्याचे स्मरण व पूजन केले जाते। मनुष्य बाहेरील वातावरणातून घराच्या आतमध्ये प्रवेश करतो त्यावेळी उंबरठा ही त्याच्या संयमाची रेषा मानली जाते। त्याचबरोबर आपल्याबरोबर बाहेरून घेऊन आलेले सर्व विकल्प सोडून मोठ्या आनंदाने व उत्साहाने घरात प्रवेश करतो। त्यामुळे घरातील वातावरण आनंदमयी होऊन पवित्रमय ऊर्जेचा वास घरात निर्माण होतो। घराला उंबरठा हा जरूर असावा, त्यामुळे घराबाहेरून येणारी नकारात्मक शक्तीला अडसर निर्माण होतो। उंबरठ्यामुळे घराच्या मुख्य दरवाजाची चौकट पूर्ण होते। जर तुम्हाला उंबरठा नसेल तर दरवाजाचे त्रिकूट तयार होते। असा दरवाजा वास्तुशास्त्राच्या प्रमाणे अशुभ मानला जातो। उंबरठा हा शास्त्रानुसार लाकडाचा बसवावा। तर मंडळी, चौकट ही लाकडाची असावी। चौकट ही घराची मूळ आहे। जर चौकट सकारात्मक असेल तर घरात येणारी ऊर्जा सुद्धा सकारात्मक होते आणि नकारात्मक ऊर्जा घरातून निघून जाते। म्हणून मंडळी, घराला उंबरठा असणे खूप आवश्यक आहे। चला तर मग अमावस्येच्या दिवशी उंबरठ्याची पूजा कशी करायची याविषयीची माहिती पाहूया। अमावस्येच्या दिवशी मुख्य प्रवेशद्वाराच्या समोर आपणास 100 ग्रॅम काळ्या कपड्यात तुरटी बांधायची आहे। असं केल्यामुळे आपल्या घराला व घरातील लोकांना कोणाचीही नजर लागत नाही। जर तुम्ही मुख्य प्रवेशद्वारावर तुरटी बांधू शकत नसाल तर तुम्ही पाय पुसणीच्या खाली तुरटीचा खडा ठेवू शकता। असं केल्यामुळे सुद्धा घरात नकारात्मक ऊर्जा प्रवेश करत नाही। प्रथम आपण हळदीमध्ये गोमूत्र काढून घ्यायचं आहे आणि ते चौकटीला लेपन करायचं आहे। असे केल्यामुळे नकारात्मक शक्ती घरात प्रवेश करत नाही तर लक्ष्मी घरात प्रवेश करते। वास्तुशास्त्रानुसार अमावस्या ही तिथी लक्ष्मी प्राप्तीसाठी अतिशय उत्तम मानली जाते। जर आपण या दिवशी चौकटीला अशा प्रकारे हळदीचं लेपन करत असाल तर घरामध्ये लक्ष्मी हसत हसत प्रवेश करते। तर मंडळी, मुख्य प्रवेशद्वार हे आपल्या सुखाचे कारण असते। जर मुख्य प्रवेशद्वार सकारात्मक असेल तर घरामध्ये नकारात्मक शक्ती प्रवेश करणारच नाही। प्रथम आपण चौकटीच्या दोन्ही भागाला हळदीचे स्वस्तिक काढणार आहोत। हळदीचे स्वस्तिक काढताना मुख्य गोष्ट लक्षात ठेवणे म्हणजे स्वस्तिकच्या रेषा एकमेकांना कापणार नाहीत याची आपण काळजी घेतली पाहिजे। अशा प्रकारे आपणास मुख्य प्रवेशद्वाराच्या समोर स्वस्तिक काढायचं आहे। मी एका बाजूला स्वस्तिक काढून घेतलेलं आहे। आता दुसऱ्या बाजूला सुद्धा आपण अशाच प्रकारचं स्वस्तिक काढून घ्यायचं आहे। तर मंडळी, हळद हे गुरुग्रहाचे प्रतीक आहे। गुरुग्रह हे धनसंपत्तीचे व ऐश्वर्याचे देवता आहेत। जर आपण मुख्य प्रवेशद्वारावर हळदीने स्वस्तिक काढत असाल तर घरामध्ये बरकत येऊ लागते, पैसा टिकू लागतो, घरामध्ये लक्ष्मी हसत हसत प्रवेश करते। लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आपण हा उपाय करू शकता। दरवाजाच्या दोन्ही भागाला स्वस्तिक काढलेला आहे। तर मंडळी, जेव्हा आपण स्वस्तिक काढतो स्वस्तिकच्या बाजूला दोन्ही बाजूला रेषा देणे अतिशय महत्त्वाचे असते। कारण आपण स्वस्तिक काढतो त्या स्वस्तिकमध्ये खूप अधिक ऊर्जा निर्माण होते। ती ऊर्जा साठवून ठेवण्यासाठी स्वस्तिकच्या दोन्ही बाजूला रेषा ओढणे गरजेचे आहे। अशा प्रकारे मी मुख्य प्रवेशद्वाराच्या समोर दोन्ही बाजूला स्वस्तिक काढून घेतलेला आहे। आता आपण चौकटीची पूजा करणार आहोत।
चौकटीची पूजा करण्यासाठी मी आधी हळदीचं लेपन करून घेतलेलं आहे। तर मंडळी, आपल्या घरामध्ये लक्ष्मीला प्रवेश द्यायचा असेल तर मुख्य प्रवेशद्वारावर अशा प्रकारे आपणास पूजा करायची आहे। चौकटीला धूप दीप दाखवायचा आहे, त्यानंतर नैवेद्य सुद्धा दाखवायचा आहे। तर मंडळी, शास्त्रानुसार चौकटीला महालक्ष्मीचे प्रतीक मानले जाते। आपल्या घरामध्ये महालक्ष्मीला प्रवेश द्यायचा असेल तर हा उपाय मुख्य प्रवेशद्वाराच्या समोर अमावस्येच्या दिवशी अवश्य केला पाहिजे। चौकटीची पूजा झाल्यानंतर आरती करावी, त्यानंतर चौकटीचे दर्शन घ्यावे। त्यानंतर घरामध्ये उजव्या पाय टाकून प्रवेश करावा। तर मंडळी, चौकटीची पूजा केल्यानंतर किंवा कधीही उंबरठ्यावरती उभे राहून कोणताही व्यवहार करू नये। ओळखीच्या व्यक्तीला घराच्या आत बोलवून व्यवहार करावा, परंतु उंबरठ्याच्या मधोमध उभे राहून व्यवहार करू नये। बाहेरील व्यक्तीशी व्यवहार करायचा संबंध आल्यास एकतर उंबरठ्याच्या बाहेरील बाजूने किंवा आतल्या बाजूने व्यवहार करावा। जर आपण कोणाला पैसे देत असाल किंवा कोणाला कोणतीही वस्तू देत असाल, उंबरठ्याच्या बाहेरच्या बाजूला किंवा आतल्या बाजूला करावे। उंबरठ्यावर कधीही पाय देऊ नये, यामुळे लक्ष्मी नाराज होते आणि आपल्या घरामध्ये दरिद्रता येऊ लागते। म्हणून कधीही चौकटीवर पाय देऊ नका। चौकट ही घरातली लक्ष्मी आहे। जर व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बाजूच्या घंटीला ऑल करा, त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील। धन्यवाद। हर हर महादेव।